पण मी जसं तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आज का मला बोलायचं आहे तुम्हाला का एक्झॅक्टली काय झालेलं. तर जसं तुम्हाला माहीत आहे, म्हणजे जे आधीपासून आपले ब्लॉग बघतात आहेत त्यांना माहीत आहे की आपल्याबरोबर काय काय झालेलं. ते बघा सर मागून डायरेक्ट हा असा, तर त्यांनी लपवलं किंवा त्यांना कळलं नाही, त्याच्यातलं कळलं नाही पटकन. पण नंतर एकदम माहीत पडलं, त्रास होतोय भरपूर त्यांना. आणि मग त्यांना ॲडमिट करावं लागलं. आणि म्हणजे ऑलरेडी एवढे प्रॉब्लेम्स फेस करत होतो. ब्रेकफास्ट झाला आपला, तेच आधीसारखं आपलं बॉईल एग आहेत, बॉईल शेंगदाणे चणे आहेत. 31, फक्त 31. हा विजिट पॉसिबल. 31वर एवढी गर्दी, सॉरी 31वर एवढी गरमी, तर मग वाढेल तेव्हा काय होईल. इकडे मस्त महादेवाची अशी मूर्ती आहे. विचार केला दाखवतो तुम्हाला, पण माझ्यासोबत तुमचे पण दर्शन होऊन जातील. नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. फार दिवसानंतर ब्लॉग शूट करतो आज. फार दिवसानंतर नाही तर आज फार महिन्यानंतर ब्लॉग शूट करतो. ऑलमोस्ट 5-6 महिने झाले असतील, कारण की तेव्हाच माझ्याबरोबर काहीतरी घडलेलं ज्याच्यामुळे माझा पूर्ण फोकस मला तिकडेच द्यावा लागलेला. ब्लॉगिंग नाही करता येत होती कारण की लक्ष पूर्ण तिकडेच द्यावा लागत होता. आज फार महिन्यानंतर मी परत ब्लॉग स्टार्ट करतोय, कारण की ॲक्च्युली मला स्टॉप करायचंच नव्हतं, पण घडल्या घटना काही लाईफमध्ये का मला पॉज घ्यावा लागला. स्टॉप नाही, आय विल से पॉज. स्टॉप नाही केलं मी, कारण की तर आज परत स्टार्ट करतोय. सकाळ झालंय, सकाळचे ऑलमोस्ट 6:30 झाले असतील आता. सकाळचे 6:42 झालेत. सकाळचे 6:42 झालेत आणि बाहेर निघतोय थोडंसं एक्सरसाइज, थोडंसं काम, ती बाहेर निघतो. आणि मग परत आल्यानंतर मी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करेल माझ्याबरोबर काय घडलं, कसं घडलं. आणि मग तुम्हाला कळेल का माझा एवढा गॅप का म्हणजे मला घ्यावाच लागला. ठीक आहे, आधी निघतो बाहेर, मग आल्यावरती बोलूया. आलो घरी आता. वाजल्यात आता बोलूया 8:30, सॉरी 8:50. घरी आलो तर जस्ट, जास्त काम नाही आहे. आंघोळ करायची आहे, थोडेसे कपडे आहेत अंगावरचे ते धुवून टाकेल. की बाकीचे हे तर आहेत ते सुकवत घालायच्यात, म्हणजे सुकवले पण नाहीत. भिजवत घातले सकाळी थोडेसे कपडे. टी शर्ट वगैरे तर नंतर धुईल, कारण की सर्फमध्ये थोडंसं प्रॉपर भिजवून जास्त तर बरं होईल असं मला वाटते. स्वस्त वगैरे जास्त नाही रुमाल वगैरे सर्फ टाकलं ते नंतर संध्याकाळी किंवा रात्री झोपायच्या आधी काय करू असा प्रश्न पडला. हां, भांडे वगैरे टाकून ठेवतो. हे थोडंसं डिफिकल्ट होणार आहे मला, कारण की हे नवीन आहे माझ्यासाठी यूज करायला. आता आधी आपला GoPro होता ना, सांगतो तुम्हाला सगळं. त्याच्यामध्ये अंडे घेतो बॉईल करायला. आता त्याच्यामध्ये अंडे काय घेतो बॉईल करून ते पण सांगतो. त्याच्यामध्ये अंडे काय घेतो ते पण सांगतो मी. गॅस भेटायचा प्रॉब्लेम आहे तो सुरू आधीच, आणि ऑलरेडी एवढे प्रॉब्लेम सुरू असताना आपण अजून एक प्रॉब्लेम स्वतःहून वाढवून का घ्यायचं असं मला पर्सनली वाटते. 4 अंडे युजली आपल्याला लागतात नाश्त्यात तरी, ॲटलिस्ट. फुल झाली. युजली 4 अंडे हे लागतात आपल्याला. आपले तेच आपण आधी करायचं होते
थोडेसे चणे ते काय आलं ते पुसायला लागेल. थोडीशी शेंगा एकत्रच भाजून एकत्रच बॉईल करून होतं. तिथला तिथे हे करायला लागत नाही. ते ठेवून लगेच नाही. हे कापड मी टाकलंय धुवायला, तेच धुवायला टाकलंय कापड. तरी काल काय झालं, हे असंच लीड बंदच राहिला. ॲक्च्युली ओपन ठेवायचं असते बॉईल करताना. लीड बंदच राहिला काल आणि ते सगळं मग पाणी त्याच्यातून निघून हालत खराब झालं आहे सगळं. ठीक आहे, आधी कपडे धुतो थोडेसे आहेत ते. कपडे धुतो, आंघोळ करतो आणि मग बाहेर येतो नाश्ता करताना वगैरे. मग बोलतो तुमच्याशी. त्याने घरून फोन होता, तिचा रिचार्ज संपलाय करून. तेच आता घेतो. घरी असो नसो घरातली कामं करावीच लागतात. फोन होता मम्मीचा का तिचा रिचार्ज संपला आहे, रिचार्ज कर. पण नेटवर्क एवढा स्लो चालतो ना. जबाबदाऱ्या सोडता येत नाही असं झालं. सर्दी झालं. सर्दी मला होतेच, कारण लागते सर्दी व्हायला. तुम्हाला तर माहीत आहे, ज्या दिवसून ब्लॉग बघतात माझे. आणि सॉरी मध्येच गॅप पडला एवढा, त्याच्यामुळे त्यांना माहीत आहे मला सर्दी कशी होते. रिचार्ज करून घेतो आधी, कारण की माझ्या मम्मीचे प्रोग्राम्स असतात सकाळचे, राशी भविष्य एक्सेट्रा एक्सेट्रा. चालायचं बॅग किती जाते पण की मला. कितीचा बॅच मारतो तेच नाही माहिती आता. हां ओके भेटला. रिचार्ज करून घेतो म्हणजे कसं बरोबर आहे. तिचा पण टाइमपास काय होत नाही दुसरं. तर त्यांची सकाळ लवकर होते ना. माझी पण होते युजली, पण त्यांची अजून लवकर होते. मग त्यांचे सकाळचे प्रोग्राम्स हे ते. डन, रिचार्ज डन. तर बाकीची माझी कामं रुकतो आणि मग बोलतो तुमच्याशी. झाली आंघोळ माझी आणि ते कपडे धुवून टाकले. ठरवलेलं त्या टी शर्ट रात्री धुवेल ओला करून, म्हणजे सर्फमध्ये भिजून वगैरे. पण मी विचार केला का नाही, रात्री आजकाल लेट होतो. लेट ह्याच्यासाठी होतो रात्री कारण की टार्गेटचा इश्यू होतो. अजून होतो आहे, आधी पण होतं आता पण होतं. आणि हे कपडे टाकल्यात जे बाथरूममध्ये होते ते इकडे टाकले सुकवत. म्हणजे काय करतो, कपडे धुतो आणि मग ते बाथरूममध्ये ठेवतो असे गळत. ते पाणी गळून जाते सगळं. ती वाचले दाखवतो मला. एक घडा घ्यायचा, एक वॉल क्लॉक घ्यायचं आहे खास तुम्हाला टाईम दाखवण्यासाठी. ती वाजले 10:14 तुम्हाला खास स्पेशली दाखवण्यासाठी एक क्लॉक घ्यायचं आहे, म्हणजे इझी पडेल. आता इथून सुरू करतो. ठेवून गेलेली ती मॅक्झिमम काही चालत नाही आहे. इश्यू मी सांगतो झाला परत. मी सांगतो परत फटका लागला काहीतरी. पाणी आहे हे गरम करत ठेवतो. नंतर कॉफी बनवतो. कॉफी मी बनवतो एकदाच बनवतो, 1-2 कप बनवून टाकतो आणि थर्मोसमध्ये ठेवतो. कारण की तेच आपलं मी बोललं तसं गॅस वाचवायचा आहे म्हणून, त्या हिशोबात. झालं आहे सगळं आणि बत्ती लावून घेतो आधी. मग चेंज करायचं आहे ना, मग खांबावर पळायचं आहे.
झाली बत्ती लावून. याच्यामध्ये थोडे चेंजेस झाले देवाऱ्यामध्ये आपल्या, दाखवतो तुम्हाला. हां, याच्यामध्ये चेंजेस झाले तुम्हाला सांगतो मी. ते मी आधी जे ब्लॉग बघायचे ना त्यांना माहीत असेल का, आधी आपण इकडे लाल कापड ठेवलेलं. मग मला एकाने सांगितलं, म्हणजे त्यांना थोडं नॉलेज आहे ह्याच्याबद्दल, ज्योतिष वगैरे, का लाल नको ठेवूस, पिवळा ठेव. म्हणजे माझ्या लाईफमध्ये थोडीशी अशांतता पसरली असल्यामुळे त्यांनी असं मला सजेस्ट केलं का रादर दॅन रेड यूज येलो, तर थोडंसं वातावरण शांत राहील घरातलं तुझ्या. तर मग मी हा येलो केला. आणि दुसरं आपले जे बाबा आहेत कमलेशाचे, मी त्यांचा फोटो प्रिंट करून फ्रेम बनवून आणला आणि त्यांना पण घरी स्थापित केलं. असं केलं आहे मी. ॲक्च्युली मला हे कधीपासून करायचं होतं, फार आधीपासून करायचं होतं, पण करू नको करून थोडे सजेशन्स घेतले. पहिली गोष्ट तर पप्पांना विचारलं आणि मग काही असं काय नसतं, देव मानला होता देव, आणि नाच तुझं घर आहे, तुला हवं ते कर, ते बोलले. मला थोडं कॉन्फिडन्स दिला. ॲक्च्युली थोडीशी भीती असते आपल्याला भीती ह्याच गोष्टीची असते का लोक काय विचार करतील. सगळ्यात मोठी भीती, ते कपडे डालण्यात शिकत कधी, सगळ्यात मोठी भीती हीच असते का लोक काय विचार करतील, लोक काय बोलतील. ह्याच्यामध्ये तर आपला अर्धा आयुष्य तसाच गेला होते बघा, बघायला होते. आता हे ऑटो कट झालं, आता एवढा हिट झाला ना का ऑटो कट होतो. ते एक वैशिष्ट्य आहे. आम्ही घेतलेला, मी आधी जो चॅनल चालवायचा ट्रॅव्हल ब्लॉगचा, मी त्याच्यासाठी हा घेतलेला. म्हणजे ट्रॅव्हल करायचं तर मला कॉफी माझ्या हातची लागायची पहिली, त्याच्यामुळे मी हा घेतलेला. मग त्याच्यात मी सोबत मिल्क पावडर, तेव्हा कॉफी वगैरे सगळं तामझाम, साखर वगैरे घेऊन जायचं फिरायला बॅगमध्ये माझ्या. आणि मग ती पहिली कॉफी मी स्वतः बनवायचो ह्याच्यामध्ये, पाणी वगैरे गरम करून स्वतः प्यायचं. चांगले होते ते पण दिवस, फिरायला भेटायचं थोडंसं. आता थोडी लाईफची गडबड झाली. बोलतो मी, येतो आहे तुमच्यापर्यंत, त्या विषयापर्यंत येतो आहे मी, थोड्या वेळात येतो आहे, तयारी वगैरे करतो आधी, आणि मग तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली काय काय चाललं. चला, हे होते ना तिथपर्यंत कॉफी करून घेऊ. कसं आहे, मग ते सगळंच राहून जाईल आणि ऑनलाईन यायचा टाईम व्हायला लागला आपला. अरे काय झालं, घाबरलो नाही. ऑनलाईन व्हायचा पण एक तर टाईम व्हायला आला आपला, त्याच्यामुळे उरकलेलं बरं फटाफट. 2 कप कॉफी होईल, 2 टाकून ठेवतो. मला ह्याच्यासाठी वाटतंय का मी कधीच सिलेंडर लावलेला, तर जास्त यूज नाही होत ठीक आहे, पण मी कधीच लावलेला, त्याच्यामुळे तो कधी संपते सांगता येत नाही. विषय असा नाही आहे सिलेंडर भेटून नाही भेटला, विषय असा आहे का वेळ नाही भेटत आहे. म्हणजे आता इथली वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला का सिलेंडर घरपोच येत नाही. झाली कॉफी, झाली म्हणजे कॉफीला काय उकळी नाही लागत ना, झाली. चहासाठी सारखी उकळी नाही लागत ना कॉफीला, झाली कॉफी. गरम झालंय, झाली अशी कन्सिडर करतो मी. आणि हे पण झाले, त्याच्यात थंड पाणी टाकलंय, म्हणजे थोडं थंड वगैरे. आणि ऑलमोस्ट ब्रेकफास्ट झालेला आहे. फटाफट घेतो, खातो, जायचंय कारण की 10:30 वाजलेत, 11चा लॉग इन आहे. उरकतो फटाफट. ब्रेकफास्ट झाला आपला, तेच आधीसारखं आपलं बॉईल एग आहेत, बॉईल शेंगदाणे चणे आहेत, मीठ मसाला टाकला त्याच्यावरती. काय करणार, ऑप्शन नाहीत आपल्याकडे, कारण की वेळच नाही भेटत आहे. आता
11ला ऑनलाईन यायचं, 11:45 झाले, अजून चेंज करायचं, ऑनलाईन जायचं, बाहेर निघायचं. ऑप्शन नाहीत, काय करणार आता, जे आहे ते पण चांगलं आहे ना, ते वाईट आहे. चला या नाश्ता करायला. चला सांगू रेडी मी. आणि आता ऑनलाईन पण आलोय, ऑनलाईन पण आलोय. ऑनलाईन पण आलो, रेडी झालो आहे. निघतो आता घराच्या बाहेर. घराच्या बाहेर का निघतो, कारण की आता आधीसारखं राहिलं नाही. ऑनलाईन आल्यानंतर थोडंसं फिरावं लागतंय, त्याच्यानंतर ऑर्डर पकडते. बऱ्याच काही गोष्टी चेंज झाल्यात, म्हणून सांगेल मी तुम्हाला, आणि तुम्हाला पण कळतील केवढ्या महिन्यात काय काय गोष्टी चेंज झाल्यात. आता आधीसारखं म्हणजे घरातच बसलो आणि ऑर्डर लागतात असं तसा प्रकार राहिला नाही. आता थोडीशी मेहनत घ्यावी लागते. आता झालं आहे सगळं. छोटी बॅग घेतली ती टोमॅटोची बॅग. चला निघूयात. पहिली ऑर्डर लागली हॉटेल स्वराजची. पहिली ऑर्डर लागली. वाजलं किती माहिती आहे का, 12:02, 12:06. पहिली ऑर्डर. 11 वाजताचा लॉग इन मारलेला. टाईमपास सावली शोधत होतो, जवळच होतो. ऑर्डर लागली इकडे. त्याचं फूड क्वालिटी चांगलं आहे. ऑर्डर घेऊन जातो इकडून, म्हणून त्याच्यावरनं कळते फूड चांगलं आहे. ऑर्डर पण लागला आता चिकन फ्राईड राईस आणि रोस्टेड ऑइल फ्राय. ठीक आहे, रेडी नाही आहे, बसलो आहे. ऊन बघा. स्टुडिओ समोरचा ऊन बघा किती आहे. सकाळी ढगा होती, आता ऊन दिसतंय. काय वाट बघतोय, पहिली ऑर्डर भेटायची. त्याला पहिली ऑर्डर भेटली. लेट झालं, पहिली ऑर्डर भेटली पण जास्त लांब नाही जायचं, अरे शाळेजवळ जायचं. चला सुरुवात झाली, निघूयात. चला पहिली ऑर्डर झाली. ठीक आहे, सुरुवात तर ठीक झाली. खास पैसे नाही भेटले पण ठीक आहे. चला लेट्स गो. तर राजेंद्र नगरला आलेला इकडे मस्त महादेवाची अशी मूर्ती आहे. विचार केला दाखवतो तुम्हाला, पण माझ्यासोबत तुमचे पण दर्शन होऊन जातील. चालेल, दुसरी ऑर्डर झाली. निघूयात आता पुढच्या प्रवासाला. किती आहे बघा, वाजले किती, 2 वाजले दुपारचे. भयंकर ऊन आहे. झाल्या 3 ऑर्डर, जास्त नाही. पाणी घेऊन आलं सोबत, ते संपायला आलं आता ऑलमोस्ट. थोड्या वेळासाठी गाडी कुठे सोडली का पोरं लगेच मस्ती करतात. फार गरमी आहे. सो याचा रिपोर्ट काय आजचा ते बघितलं नाही. रिपोर्ट टुडेज वेदर रिपोर्ट इन पालघर. 31, फक्त 31. विजिट पॉसिबल. 31 वर एवढी गर्दी, सॉरी 31 वर एवढी गरमी, तर मग वाढेल तेव्हा काय होईल. निघत
ऑफलाईन झालो, आलो घरी आता. आता जवळ किती 5:45 वाजले आणि 5:45 6:50 परत ऑनलाईन यायचं. 6:50 6:55 परत ऑनलाईन यायचं. जस्ट आलो, टार्गेट कंप्लीट नव्हतं झालं. टार्गेट कंप्लीट करून थोडं लेट ऑफलाईन होऊन आलो. आता परत रात्री जेव्हा पार्ट टायमवर येतात ना सगळे, तेव्हा मग ऑर्डर देत नाही. थोडं फ्रेश होतो, मग बोलतो तुमच्याशी. झालं फ्रेश. 6 ऑलमोस्ट झाल्यात आता. पण मी जसं तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आज का मला बोलायचं आहे तुम्हाला का एक्झॅक्टली काय झालेलं. तर जसं तुम्हाला माहीत आहे, म्हणजे जे आधीपासून आपले ब्लॉग बघतात आहेत त्यांना माहीत आहे की आपल्याबरोबर काय काय झालेलं. फर्स्ट ऑफ ऑल आपला गोप्रो याचा डिस्प्लेचा इश्यू झालेला. त्याच्यानंतर काय झालं, हा डिस्प्ले डायरेक्ट असा, आय होप तुम्ही बघू शकता, हा डायरेक्ट असा चालेल. आता असं झाल्यामुळे काय झालं का हा डिस्प्ले बघा कसा निघतोय बघा, डायरेक्ट हा असा चालेल. आपण काय करायचं, शूट करताना फक्त हे त्याचा पुढचा डिस्प्लेचा अंदाज घेऊन आपण शूट करत होतो. ठीक आहे, तिथपर्यंत ओके होतं, कारण की सेटिंग्स वगैरे काही चेंज करायचे असतील तर आपण मग मोबाईलमधून त्याला कनेक्ट करून आपण करत होतो. पण मग काय झालं, हे असं पण झालं. तर ह्याच्यामुळे काय झालं, ह्या डिस्प्ले हा मल फंक्शन करायला लागला. हा मल फंक्शन कसा करायला लागला, असं झाला ना, तर ह्याचा टच ऑटोमॅटिकली कुठे पण टच व्हायचा. मग टच व्हायचा ना, तर तो जेव्हा टच व्हायचा तेव्हा तो एक्सपोजर वगैरे चेंज करत राहायचा किंवा सेटिंग्स चेंज करत राहायचा, किंवा रेकॉर्ड करताना अचानक रेकॉर्डिंग बंद करायचा, अचानक रेकॉर्डिंग ऑन करायचं, गरम व्हायला लागला अचानक फार. तर अशी काही गोष्टी व्हायला लागल्या. तर त्याच्यामुळे आपल्याला शूट बंद करावं लागलं. याच्यावरती बंद करायला लागलं म्हणजे इन द सेन्स कसं ऑप्शनच नाही राहिला. मी ट्राय केलं फार, तरी मी करायचो, छोटे छोटे क्लिप्स बनवायचो आणि पण मग ॲट लास्ट साथ नाही सोडला अजून, आहे तो अजून म्हणजे. आणि दुसरं असं झालं का, म्हणजे हा रिपेअर करायचा होता. प्रॉब्लेम असा आहे का इंडियामध्ये गोप्रोचं ऑफिशियल असं कुठे सर्व्हिस सेंटर नाही मिळत, कारण की इंडियामध्ये गोप्रो मॅन्युफॅक्चर होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचे सर्व्हिस सेंटर मिळत नाही. तर थर्ड पार्टी सर्व्हिस सेंटर म्हणजे आहेत जे असतात. मी अशा एका ठिकाणी गेलेलो, तर त्याने मला ऑलमोस्ट 15+ K असा खर्च मला सांगितला. आपली आर्थिक परिस्थिती तुम्हाला माहीत आहे का, तेवढं पॉसिबल नव्हतं मला का मी 15K+. त्याच्यात पण त्याने काय सांगितलेलं का आमच्याकडे एखादा गोप्रो येईल, मग म्हणजे डेट पीस ऑर समथिंग, मग त्याच्यातला आम्ही तो डिस्प्ले काढणार, हे रबर कोटिंग जी आहे ही त्याची ओरिजिनल काढणार आणि मग त्याला परत फिट करणार. ते पण गोप्रो 9 ब्लॅकच आलं तर, कारण की मी जेव्हा हा घेतलेला तेव्हा ऑलरेडी गोप्रो 10 लॉन्च झालेला. आता तर आय थिंक 12-13 आहे सुरू. तर त्याच्यामुळे तो बोललेला पण मला का जेव्हा येईल तेव्हा जेव्हा आएगा तब असं. आणि त्याने कॉस्ट पण मला सांगितली आणि त्याने एकदम क्लिअर मला सांगितलं कॉस्ट फक्त ह्याच्यासाठी जास्त आहे का ह्याचं सामान भेटत नाही. म्हणजे एकदम त्याने क्लिअर केलं, कारण की मी त्याला बोललो का मी ब्लॉगर आहे, असं आहे तसं आहे, मला त्याच्यासाठी यूज होत असते. तर त्याने मला म्हणजे त्याला मे बी त्याच्या सेफ्टीसाठी किंवा त्याला असं दया आली किंवा काही पण त्याला वाटलं का मला क्लिअर त्याने सांगावं का एक्झॅक्टली काय आहे कसं आहे. ठीक आहे, तर हे 2 प्रॉब्लेम्स पहिले तर फेस केले आपण. त्याच्यानंतर माहीत आहे का आपला डिस्प्ले, PCचा डिस्प्ले उडालेला. आपण काय केलं, PCचा डिस्प्ले आपण घेतला, EMI वरच घेतला. मी EMI पण जास्त नव्हता ठेवला, माझ्या आर्थिक परिस्थितीच्या हिशोबाने मी फक्त 1000 रुपीज EMI ठेवलेला आणि मला फॉर्च्युनेटली तो ऑफरमध्ये चांगल्या प्राईसमध्ये भेटलेला, मग आपण तो घेतला. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर ह्याच्यात जे मी शूट्स केलेले ते मी एका हार्ड डिस्कमध्ये आधी प्रिझर्व करून ठेवलेलं, पोर्टेबल हार्ड डिस्क. जिथपर्यंत तो डिस्प्ले आला तिथपर्यंत डोंट नो त्याच्यामध्ये व्हायरस होता काय होतं, किंवा ती ऑन ऑफ सडन पडलेली, कारण की मी द्यायचो डाटा कॉपी करायला, क्लायंट्सला द्यायचो, माझ्या एडिटर्सला द्यायचो. सडन पडलेली काय झालं तर ती डिटेक्ट व्हायची बंद झाली.
ती डिटेक्ट व्हायची बंद झाली तर त्याची वॉरंटी नव्हती, वॉरंटी संपलेली तिची. तर ठीक आहे, ते समजा एवढं गरजेचं नव्हतं आपल्याला ब्लॉक करतानाच, पण त्याच्यात जो मी ब्लॉक केलेला डाटा होता तो म्हणजे जे डिस्प्ले गेलेला तर तो डाटा मी जो प्रिझर्व केला तो पण गेला. ठीक आहे, त्याच्यामुळे ब्लॉक्स मग बंद झाले याची. थर्ड असं झालं का, भव्या आहे ना आपली, तिचा पेट आपल्याला सगळ्यांना सोडून गेला. तो पण अचानक आजारी पडला. सगळं नीट चाललेलं, तिच्या एक्झाम्स पण सुरू होत्या आणि ऑल ऑफ अ सडन तो सोडून गेला. वाईट वाटते मला पण, कारण की तो फार वर्ष आमच्यासोबत होता. तो ऑलमोस्ट 5 वर्ष 6 वर्ष तो आमच्यासोबत होता, जास्त पण कमी नाही. तो पण गेला. तर त्याच्यामुळे भव्या थोडी डिप्रेशनमध्ये होती, असं बोलतोय तरी भव्या थोडी डिप्रेशनमध्ये होती. तर मला असं पर्सनली वाटलं का मग हे सगळे फायनान्शियल माझे इश्यूज जे आहेत, जे सगळं घ्यायचं वगैरे ते बाजूला ठेवून मी तिच्यावर थोडं लक्ष दिलं पाहिजेत, कारण की ती मला खरंच असं वाटलं का तिला माझी जास्त गरज आहे. तर मी तिकडे म्हणजे तिच्यावरती शिफ्ट झालो आणि ब्लॉगिंग मला तेव्हा करताच यायची नाही, विषय नाही, मला प्रॉपर काम करता यायचं नाही. मी झोमॅटो पण प्रॉपरली करू नव्हतं शकत तेव्हा, कारण की असं व्हायचं का ती सडनली मला कॉल करायची आणि मग कुठे आहेत वगैरे, मग थोडीशी धावपळ व्हायची माझी. घाम निघायला लागला, पंखा बंद ठेवला आहे, नाही तर आवाज येतो ना पंख्याचा त्याच्यामुळे. आणि लास्ट असा झटका म्हणजे पप्पांचा BP काही दिवसानंतर अचानक आउट ऑफ कंट्रोल झाला, हाय BP. आणि मी बाहेर असायचो ऑर्डर्सवरती, तर त्यांनी लपवलं किंवा त्यांना कळलं नाही, त्याच्यातलं कळलं नाही पटकन. पण नंतर एकदम माहीत पडलं, त्रास होतोय भरपूर त्यांना. आणि मग त्यांना ॲडमिट करावं लागलं. आणि म्हणजे ऑलरेडी एवढे प्रॉब्लेम्स फेस करत होतो, त्याच्यात भव्याला प्रायोरिटी ठेवलेली का तिला त्या गोष्टींमधून बाहेर आणायचं आहे, म्हणजे तिच्यासाठी पण नवीन पेटी आणायचं का, आपण ॲडॉप्ट करायचं का. पण त्याच्यात मग पप्पांचं परत असं झालं, पप्पा हॉस्पिटलाइज होते. पण कसं एकदम अचानक आलं ना, तर ते थोडं अनबॅलन्स झालं. थोडं नाही, जास्तच जरा अनबॅलन्स झाला. मग तो पिरियड काढला म्हणजे एक दिवस करून असे कधी 4-5 महिने आणि कधी ऑलमोस्ट 6 महिने झाले, कळलंच नाही. मग जेव्हा आता सगळं स्टेबल, ऑलमोस्ट जेव्हा सगळं स्टेबल झालं, तेव्हा मी विचार केला का मी परत ब्लॉगिंग सुरू केली पाहिजे. ॲक्च्युली ब्लॉगिंग सुरू करायचं माझा हेतू असं नव्हतंच का मला पटापट मॉनिटाईज करायचं आहे, पटापट याच्यातून इन्कम आली पाहिजे ना. कुठेतरी मी एकटा पडलेलो. तर मी कॅमेराशी बोलायचो, म्हणजे इट वॉज लाईक का मी दिवसभर ह्याच्यात गुंतून राहायचो आणि मग ते वाईट थॉट्स सगळे. मग मला असं वाटलं का नाही, मी परत रिस्टार्ट केलं पाहिजे. आणि मग मी हा मोबाईल घेतला. मोबाईल दाखवू नाही शकत की त्याच्यावरती शूट करतोय, पण मी एक क्लिप टाकतो. हा मोबाईल घेतला मी 34च्या आसपास मला हा पडला ऑफरमध्ये. आणि हा EMI वरच घेतलाय. 3,300 समथिंग असं काहीतरी EMI पडला याचा. फर्स्ट EMI अजून आला नाही, आत्ता घेतलाय मी काल घेतला आणि आज ब्लॉगिंग सुरू केलंय. कारण की मला राहत नव्हतं, एवढे दिवस गॅप झालेला जो मला राहत नव्हतं, त्याच्यामुळे मी मला जास्त गरम होतं. मी ॲक्च्युली बोलतोय पण आता मला जरासा अनकॉन्शियस फील होतं. मी पंखा लावतो 2 मिनिट. ॲक्च्युली ऑलरेडी एवढ्या सगळ्या गोष्टी चालल्या तिकडे पण आणि इकडे पण लाईफमध्ये पण. तर मग मी डिसाईड केलं का
मी घेतो, कारण की माझ्याकडे मोबाईल होता, सॉरी मोबाईल आहे माझ्याकडे, पण तो हा आहे रेडमीचा, जुना ओल्ड व्हर्जन आहे रेडमीचा, नार्झो 60 आहे रेडमीचा. तर ह्याच्यामध्ये इश्यू काय आहे, नॉट काइंड ऑफ इश्यू, कारण की हा ज्या प्राईस पॉईंटवर मी घेतलेला, हा मी तेव्हा काहीतरी 12,000 13,000ला घेतलेला, जास्त कॉस्टली नव्हता. तर तेव्हा म्हणजे ॲक्च्युली कामासाठी घेतलेला मी, झोमॅटोच्या हिशोबात वगैरे. आणि मला असं तेव्हा वाटलं पर्सनली का, म्हणजे मी ॲक्च्युली ब्लॉग याच्यावर करायचो, तर मोबाईल घेतला आम्ही, फार रिसर्च केलं मी. ह्याच्या कम्पॅरिझनला मी अजून एक मोबाईल ठेवलेला, पण तो ऑलमोस्ट 40,000 जात होता. आणि माझं लोन नव्हतं तेवढं, माझ्यावरती ऑलरेडी लोन्स आहेत, आणि कधी कधी EMI थोडेसे पुढे मागे होतात, त्याच्यामुळे माझा सिबिल थोडा खराब आहे, थोडा जास्त खराब आहे. त्याच्यामुळे मला मोठी अमाऊंट भेटत नव्हती लोनची, आणि जी अमाऊंट मला भेटत होती फायनान्सवरती तिच्यामध्ये हा मोबाईल फिट झाला. आणि मी थोडंसं रिसर्च केलेलं पण तसं पण, का ब्लॉगिंगसाठी हा चांगला आहे का, तर ऑल अँड ऑल इन दिस प्राईस पॉईंट हा ठीक आहे ब्लॉगिंगसाठी, नॉट गुड, कारण की ऑब्वियसली आयफोन इज बेटर, बेस्ट ब्लॉगर्ससाठी आयफोन इज बेस्ट. कारण की आयफोन एकदा घेतला का तुम्हाला दुसरं काहीच करावं लागत नाही, प्रॉपर शूट होतो तो, स्टेबिलायझर चांगला वगैरे सगळं ठीक आहे. पण आपण जे आपल्याकडे आहे त्याच्यावरती बोलू, नाही तर तो रागवेल आपल्यावरती, सांगेल पहिल्याच दिवसाने असं काय होतं नाही. ह्याच्यामध्ये पण स्टेबिलायझर आहे, पण लो लाईटमध्ये याचा स्टेबिलायझर वीक होतो, फार वीक होतो, जो आपल्या गोप्रोमध्ये अजिबात होत नाही. आणि जसं मी बोललो आयफोनमध्ये अजिबात होत नाही, म्हणजे त्याची लाईटिंग काय पण असं, पण त्यांचे स्टेबिलायझर्स वीक होत नाहीत, सॅमसंगमध्ये पण नाही होत. हा मोटरोला आहे, याच्यामध्ये लो लाईटमध्ये स्टेबिलायझरचा वीक होतो. म्हणजे हातात आता घरात मी शूट केले सकाळपासून, त्याच्यावर तुम्हाला थोडंसं कळलं, थोडेसे जर्क आहेत, पण बाहेर शूट केलं तर नाही होत, कारण की डे लाईट चांगली असेल तर नाही होत जर्क. तर हेच सांगायचं होतं मला, का मी एवढ्या महिन्यात तुमच्यापासून लांब का राहिलो, कारण की मला लांब जावं लागलं, माझ्या इच्छेने नव्हतं गेलो मी तुमच्यापासून लांब, मी माझ्या इच्छेने लांब जातच नाही कोणापासून. आधी मी परत प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत कॉन्टॅक्टमध्ये राहायचा, तुमच्याजवळ राहायचं, तुमच्याशी बोलायचं. आय होप का परत असं काही झटका नाही लागावा मला, का मला परत बंद करावं. कारण की माझं खरंच असं येतो नाही का मला असं पटकन हा चॅनल मोठेच करायचं आहे, ह्याच्यातून अर्निंग नाही असं नाही, मला कनेक्टेड राहायचं. कारण की मला जे माझ्यातलं लोनलीनेस आहे ते मला अल्कोहोलने वगैरे घालवायचं नाही आहे. मी ड्रिंक वगैरे नाही करत, त्याच्यामुळे मी प्युअर असं राहिलो आहे का मी प्रॉपर एक्सरसाइज करतोय, जिम करतोय, प्रॉपर डाएट घेतोय, आणि हे रेमेडी माझी ब्लॉगिंग. मी अल्कोहोलच्या आहारी गेलो नाही आहे, त्याच्यामुळे मला हे सगळं कंटिन्यू ठेवायचं आहे, कमी चुकीच्या मार्गाला नको जावं. आणि या टाईम झाला आहे, थोडासा आराम करतो, कारण की मला परत मग ऑनलाईन यायचं आहे. आणि मग तुम्हाला माहिती आहे माझी रुटीन कशी आहे, मग रात्रीचं जेवण वगैरे असं जे पण आहे ते सोय करायची आहे. ठीक आहे, एवढंच बोलतो, थोडा आराम करून देतो. उठलो झोपेतून, काय झोप काय जास्त भेटली नाही, कारण की वेळ लगेच चालू नाही. इकडेच पडलेलो हॉलमध्ये का पडलेलो आता, कारण की हा जो पंखा आहे ना, हा बेडरूमच्या पंख्यापेक्षा जास्त फास्ट चालतो, त्याचा कॅपॅसिटर गेलाय. प्रॉब्लेम तो नाही आहे कॅपॅसिटरचा, पण एवढ्या वरती चढून तो कॅपॅसिटर चेंज कसा करायचा हा सगळ्यात मोठा इश्यू झाला आहे मला आता. आणि त्याच्यामुळे तो तसंच ठेवलाय. कॉफी घेतो, दुसरं काय नाही. आता कॉफी आपण सकाळीच बनवलेली, जी आपण पिलीच नाही. आय होप गरम असेल, त्याच्यात हा प्लस चांगला आहे, त्यामुळे गरम असेलच. गरम आहे, थोडी राहिली, पण आता थोडा जर चार्ज भेटला प्यायचं तर पिऊन घेईल, नंतर तर काही चार्ज भेटणार नाही आहे. कॉफी लाईट बिल ऑफ होतोय, काय करणार, ऑप्शन नाही आहेत.
घेतली कॉफी, फक्त कॉफी. बिस्किट्स वगैरे काय घेतले नाहीत आता, फक्त कॉफी घेतलंय. दुसरं काय घेतलं नाही, बिस्किट्स वगैरे नाही घेतलेत कारण की इच्छा नव्हते. तुम्हाला माहिती आहे आधीपासून जेवणाचा टाईम निघून गेला का माझी नाही इच्छा. चला कॉफी घेतो आता, या कॉफी घ्यायला पटापट उरकतो, तयारी करायची कारण की वाजले बघा किती झाले, 6:40 झाले, 6:40 झाले. ऑनलाईन जायचं तयारी करू, या कॉफी घ्यायला. चालो ऑनलाईन आलो, 7:55 झाले. दिवाबत्ती करून घेतली आणि मेन डोअरवर दिवा लावून घेतला. झालोय, रेडी आहे मी, तयारी वगैरे झालं आहे. ऑनलाईन पण आलो आहे, एक 5 मिनटं 10 मिनटं थांबतो आणि मग जसं मी तुम्हाला बोललो बाहेर पळायला लागते, नाही तर आजकाल ऑर्डर्स येत नाहीत. झालं सगळं रेडी, मग नंतर बाहेर गेल्यावर तुम्हाला अपडेट देतो. झोनच्या बाहेर आलेलं आता म्हणून हे असं दिसतंय, मला टायमर आहे. ते चांगलं केलं, आधी आराम नाही भेटायचा. झोनच्या बाहेर ऑर्डर लागली ना का पळापळ असायची, पण आता कसं झालं आहे, झोनच्या बाहेर असलं का 5 मिनटं 3 मिनटं डिपेंड्स किती लांब आहे झोन, झोनपासून किती लांब आहे एरिया, तसं मग आराम देतो. थोडा वेळ आराम आहे, झोनच्या बाहेर आलं झाला टायमर का मग निघतो. चला आलो घरी, लेट झालं थोडंसं, वाजले किती, अरे 9:37 झालं. रात्र झाली, लेट झालं थोडंसं. नाही थोड्या वेळ आधी चालू मी चेंज वगैरे केलं, फ्रेश वगैरे झालं, तरी घाम बघा किती निघतंय, गरमी वाढलंय. दुपारी बोललो मी 31-32 डिग्रीज दाखवत होता, पण गरमी बघा किती वाढले काही समजत नाही. कुठला तो वेदर रिपोर्ट घेतोय. चला असं दिवस ठीक गेला, नॉट दॅट गुड नॉट दॅट बॅड. एवढ्या दिवसानंतर ब्लॉगिंग सुरू केली त्या हिशोबात चांगला होता. चला हा ब्लॉग आपण आता एक संपवूयात, लवकरच भेटत एका नवीन ब्लॉग. तोपर्यंत